चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे, शिवजी के माथे धरो। महाराज थांबलात का? काय सुरेख आवाज लागला होता तुमचा। आमचा कसला आवाज लागतोय? शुश्राव कीर्तन करावं, अभंग म्हणावेत तर ते गोविंद बुवा टाकळेकरांनीच। निरूपण तर वाह, श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन जातात। गोविंद बुवा टाकळेकरांचं कीर्तन गावात कधी होते याची वाट बघत बसतात लोक। त्यांचं कीर्तन म्हणजे शेगावकरांसाठी पर्वणीच असते, उत्सवाचे आनंदाचे वातावरण असते। पण 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 काय पितांबर? त्यांचा घोडा बंडोपंत? हो तोच तो। अहो दंड थोपटून आल्यासारखा शेगावात येतो, नुकसान करतो, लोकांना लाथा मारतो, त्याचीच तर भीती वाटते। मागच्या वेळेला आला होता त्यावेळेला असा धिंगाणा घातलेला की त्याला आवरता आवरता आमच्या नाकीनं आले होते, आणि त्यावेळेस बरोबर तुम्ही गावात नव्हता। पण आता आम्ही इथे आहोत ना, आम्ही बघू बंडोपंतांकडे, तुम्ही कोणी काळजी करू नका। जी महाराज। पितांबर तू पुढे जा आणि गोविंद बुवांचं स्वागत कर, त्यांची आणि त्यांच्या बंडोपंताची उत्तम बडदास्त ठेव। महाराज आता तुम्ही सांगताय म्हटल्यावर पुढे बोलायचा प्रश्नच नाही। महाराज महाराज महाराज, काय झालं उत्तम? गोविंद बुवांचा घोडा आला, नासधूस केली की काय? घोडा परवडला पण तो रेडा नाही परवडणार। आता इथं रेडा कुठून आला? तुम्हीच तर आणला पितांबर भाऊ। कुणी? मी? नाहीतर कुणी? हे बघा उत्तम भाऊ, काहीतरी बोलू नका। मी कधी आणला हो रेडा? अरे म्हणजे आता मोहन बद्दल बोलतोयस तू? हो महाराज। अरे मीच तर सांगितलं पितांबराला त्याला मंदिरात घेऊन ये म्हणून। महाराज अहो त्या मोहनने प्रसादाची पुरी वाट लावून ठेवली आहे, गोडा शिरात लाल मिरचीचा मसाला कालवला। काळजी करू नका, प्रसाद आता शिरा गोडच लागेल। गण गण गणात या 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 श्रोते हो, या या या। हो आम्ही इतक्या दूरवरून जे इथे आलो ते शेवटी कोणासाठी? आपल्या श्रवण भक्तीनंच आम्हाला इथे येण्यासाठी प्रेरित केलंय। बरं नमस्कार नमस्कार। गोविंद बुवा आम्हाला तुमचा आदर वाटतो बघा, पण या तुमच्या घोड्याची आम्हाला भीती वाटते बघा। आमचे बंडोपंत तुम्हाला काहीही इजा करणार नाही, काय बंडोपंत? नमस्कार गोविंद बुवा। पितांबर भाऊ कसे आहात? महाराजांच्या आशीर्वादाने बरा आहे, आणि महाराजांच्या सांगण्यावरूनच तुमची यथोचित व्यवस्था शिवमंदिरात केली। हो शिव महाराज। गोविंद बुवा चला। ओ पितांबर भाऊ, अहो ह्या बुवाच्या घोड्याचं काय? अहो माग बी आपल्याला ह्याने दिसका दाखवला होता। महाराजांनी सांगितलंय काळजी करू नका। गोविंद बुवा तुमच्या बंडोपंतांची व्यवस्था आपण आधी करूया, चला। गोविंद भाऊंचं कोणी करणी केली का काय हे कळायला काही मार्ग नाही। काय वो अवो अव असं एकल्या मंदी एवढं कसलं विचार करतायसा? एकटा कुठं आहे? तू आहेस की, तुझ्याबरोबर बोलतोय, नाहीतरी तुम्हाला एकट्याला कुठं राहू देतेस? तर तू मासनी एकल्याला कशा पायी राहू देऊ? पाठ लावला हाय तुमच्या संग। अगं तसं नाही, माझ्या आयुष्यात दोनच माणसं आली, एक तू आणि दुसरे गोविंद बुवा टाकळेकर। वय वय खरं हाय ते। अगं त्यांनी माझ्यासाठी काय केलं नाही, आणि आता माझी करायची वेळ आली तर मला काही करू देत नाहीत। म्हणजे काय करायचं हाय तुमच्या मनात? अगं बंडोपंतांचा बंदोबस्त करायला हवा। बंडोपंत म्हणजे बुवांचा घोडा नव? अगं तोच तो मेला घोडा जेव्हा उठलाय लोकांच्या, आणि तरीही बुवा पोटच्या पोरावानी त्याच्यावर प्रेम करतात। बुवा जेवढं त्याच्यावर प्रेम करतात एवढं प्रेम कुठल्याही प्राण्यावर केलं तर तो प्राणी शाण्या माणसासारखं बोलू लागेल, पण तो घोडा एक नाही ना दोन, अगं सुधारायचं नावच घेना।
काहीतरी वेगळी शक्कल लढवायला हवी. त्या मोहननं काय किमया केली या महाराजावर काय कळत नाही. हे मोहनचं विचित्र वागणं महाराज खपून तरी कसे घेतात. काल पेटवाय घेतलेली लाकडं मोहननी भिजवून टाकली. अहो नामस्मरण करत बसलेल्या माणसाची त्याने मिशी सुद्धा उडली. काल शारदा अक्का बाजारात भेटल्या. त्या म्हणल्या ही बॅग गावातनं जात नाही तोपर्यंत मी मठात येणार नाही. बरोबर आहे. काय पितांबर भाऊ. अहो निदान तुम्ही तरी असले प्रश्न विचारू नयेत. आता तुम्हाला माहिती आहे ना, महाराज विनाकारण कोणतीही गोष्ट करत नाही. आता त्या शिऱ्यामध्ये त्या मोहनने तिखट कालवलं, पण महाराजांनी सांगितल्यावर तो शिरा गोड लागला की नाही. महाराज, तुम्ही स्वतःला महाराज म्हणवता? आम्ही नाही सांगत कुणाला महाराज म्हणा म्हणून, लोक आम्हाला म्हणतात. लोक काही म्हणतील हो, पण तुम्हाला कळायला पाहिजेत ना. तर तुमच्या अंगावर नाही कापड, तुम्ही असे फाटके लोकांना सांगायला पाहिजेत मी फाटका, मला महाराज म्हणू नका. काय बोलतोय रे तू. जास्त बोलतो का कमी, खरं बोलतो का खोटं, पण चुकीचं बोलतो का बरोबर बोलतो हे महत्वाचं. काय हो मोहन, हा बरोबर बोलतोस. घ्या आता बोल. महाराज, अरे तुम्ही मला खुळे समजता, पण खुळे आहात तुम्ही. अरे या गजानन महाराजांना देव काय म्हणता, यांच्या माग माग काय पाहता. आता महाराज चिली मोडतात. आता चिली मोडणं चांगलं आहे का? बाद झालं मोहनराव, बाद झालं. महाराजांच्याकडे बघू ना आम्ही तुमचा मान राखतोय. हा प्रश्न त्यांना विचारायचा आजपर्यंत आमचं धाडस झालं नाही. आणि तुम्ही कांबर, तुम्हा सर्व भक्तांना आम्ही चिलीम का ओढतो हे जाणून घेण्याची इच्छा आहे ना, ही आज मी पुरी करतो. शेगावी सूर्य तळपत होता. तेवढ्यात एक गोसावी आमच्याकडे येण्यासाठी वाट बघत होता. त्याला ती वाट सापडेना, सगळीकडे फिरत होता. आमच्यासाठी, केवळ आमचं दर्शन घेण्यासाठी. हो बोला बाबा. मी या गावात प्रथमच येतो. मला गजानन महाराजांची दर्शन घेण्याची खूप इच्छा आहे. आपण मला वाट सांगू शकाल? शेगावातली प्रत्येक वाट महाराजापर्यंत घेऊन जाते. तुम्ही असं करा, इथून सरळ जावा, तिथून डाव्या अंगाला वळा. मारुतीचं मंदिर लागल, तिथंच महाराज भेटतील तुम्हाला. आभारी आहे. देव तुझं कल्याण कर. महाराज, प्रवचन आणि कीर्तन यामध्ये फरक काय? प्रवचन आणि कीर्तन यांचा परस्परांशी अर्थार्थी काही संबंध नाही, पण आध्यात्मिक प्रवचन आणि कीर्तन यांचं नातं सख्या भाऊ बहिणीप्रमाणे आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला बोध हे प्रवचन. अर्जुनाला श्रीकृष्णाने केलेला बोध ज्याने टाळ मृदुंगाच्या नादावर आपल्या रसाळ वाणीने श्रोत्यांपर्यंत पोचविला ते कीर्तन. भाऊ गोड बोलतो, बहीण गोड गाते, असं प्रवचन आणि कीर्तन यांचं नातं आहे. महाराज, तुम्हाला आवडणारे प्रवचनकार कोण? माझा पांडुरंग. आजपर्यंत ज्याने मला बोध केला तो सगळा पांडुरंगाने करून घेतलेला आहे. आणि कीर्तनकार? सध्या युगात मला भावलेले आणि मी ऐकलेले असे कीर्तनकार म्हणजे गोविंदबुवा टाकळेकर. बाबा, कोण आपण आणि इथं का उभं राहिलं? मी गजानन महाराजांचं दर्शन करण्यासाठी काशीहून आलोय. म्हणजे तुम्ही महाराजांचे निस्सीम भक्त आहात. मग एवढ्या लांबचा प्रवास करून इथं का उभं राहिलाय?
आत गजानन महाराज बसले, मी पण त्यांच्याकडेच निघालोय. चला तुम्ही पण चला. आला असतो पण मनात एक संभ्रम आहे. संभ्रम? कथेचं निरूपण करताना ते आपल्याला थेट त्या काळात नेऊन दृश्यानुभव देतात आणि कथेचं निरूपण करताना दृश्यानुभव दिल्यामध्ये आपण त्या काळात एक पात्र होऊन जातो. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज ये पितांबर. हे पितांबर भाऊ महाराजांचे पट्टशिष्य आहेत हे जाणून घेतलं म्हणून बरं. अन्यथा मी केलेला नवस त्यांच्याजवळ बोलून बसलो असतो आणि त्यांनी सर्वांसमक्ष महाराजांना सांगितलं असतं म्हणजे मी जी गोष्ट महाराजांना देऊ पाहतो ती इतराच्या दृष्टीने वर्ज्य आहे, परंतु जी गोष्ट मला आवडते तीच मी महाराजांना अर्पण करीन असा नवस बोललो. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अरे किती विचार करशील महाराज. पितांबर, आमच्या भेटीसाठी आलेल्या त्या काशीच्या गोसाव्याला आमच्याकडे घेऊन ये. तो तिकडे लपून बसलाय. महाराज बाबा, भाग्यवान आहात तुम्ही. मी महाराजांना तुमच्याविषयी काहीच बोललो नाही, तरी सुद्धा महाराजांनी ओळखलं तुम्ही काशीवरून त्यांच्या दर्शनासाठी आलाय ते. चला, महाराजांनी तुम्हाला बोलावले. महाराज गण गण गणात बोते, गण गण गणात. हे काशीचे विद्वान बरं का. पण यांची एक गोष्ट आम्हाला खटक. माझ्या हातून काही अक्षम्य अपराध घडला आहे का? जर तसं झालं असेल तर तुम्ही गुरु मावले आहात. या अजान बाळकाचे अपराध पोटात घाला महाराज, क्षमा करा. अरे ताकाला जाऊन भांड कशाला लपवायचं. आमची भेट घेण्यासाठी तू काशीहून एवढ्या लांबून आलास. सर आमच्या समोर यायचं, लपलास कशाला? महाराज ते नवस फेडायला आलायस ना महाराज. गेले 3 महिने आपल्या झोळीत सांभाळून ठेवलेली ती पोटळी बाहेर काढ. आज त्या पोटळीचं पारणं फिटू दे. महाराज, महाराज खऱ्या अर्थानं तुम्ही थोर आहात, संत आहात. तुम्हाला खरी ईश्वराची कृपा प्राप्त झाली महाराज. म्हणून तर गडद अंधारामध्ये लपून राहिलेली एखादी गोष्ट सूर्यप्रकाशात पाहावी इतके स्वच्छपणे तुम्ही पाहिलीत महाराज. महाराज धन्यवाद महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. महाराज, या बुटीचा मी नवस फेडतो, पण माझी एक मागणी आहे, तेवढे मात्र पूर्ण करावे महाराज. आपणास या बुटीची आठवण राहावी ही माझी मनापासून इच्छा आहे महाराज. मला ठाऊक आहे तुम्हाला बुटीचं काही प्रयोजन नाही, नव्हे कसल्याच गोष्टीचा मोह नाही, लोभ नाही, पण या बाळकाची आठवण नित्य राहावी म्हणून या बुटीचा स्वीकार करा महाराज, स्वीकार करा. भक्ताची इच्छा ज्ञाते पुरवतात. अंजनी वानरीन होती, तिने भगवान शंकराची प्रार्थना केली की माझ्या उदरी जन्म घ्यावा. हरानं तिचे मनोरथ पूर्ण केले. माझ्यासाठी भगवान शंकर तुम्हीच आहात. माझ्या या ब्युटीचा अवेअर न करता याला स्वीकारा महाराज. या बाळकाचा हट्ट पूर्ण करा. जशी आई लेकराचा हट्ट पूर्ण करते तसे या बाळकाचा हट्ट पूर्ण करा महाराज, पूर्ण करा महाराज. भर ती चिलीम. ईश्वराच्या साक्षीने आम्ही तुझा हट्ट पुरवतो, पण इतरांनी त्याचं अनुकरण करू नये.
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. कारण होतं. आता बोला, आज आम्हाला कोण चिलीम भरून देणार? मोहन, तू चिलीम भरून दे. मी गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण